ही कुल्फी बघताय ना, कसली भारी झाली तुम्हाला सांगते। टेक्स्चर तर बघा ना, मुलं घरी आहेत, परफेक्ट टेक्स्चर। कुल्फी तयार होते, मुलांना नक्की आवडेल। आणि याचं ना तुम्ही मटका कुल्फी करू शकता, साच्यामध्ये भरून आपली साधी कांडी कुल्फी सुद्धा करू शकता। याला जास्त वेळ लागत नाही बरं का। फक्त 3 साहित्यामध्ये कुल्फी बनून तयार होते। कुल्फी कशी असावी तर पारंपरिक आपली पद्धत असते ना, छान रवाळ दाणेदार कुल्फी, तशी कुल्फी असेल ना तर तिची चव वेगळीच असते। तीच कुल्फी आज आपण घरच्या घरी करणार आहोत। कमी साहित्यात तयार होते आणि करायला खूप सोपी आहे। लहानपणी आठवतंय ना, आपली उन्हाळी सुट्टी चालू असायची आणि ती घंटा वाजायची आणि आपण सगळे बाहेर धावायचो ती कुल्फी खाण्यासाठी। तर तीच कुल्फी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन हे प्रेस करा। तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया। इथं मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे निरसं दूध आहे। तर हे आपल्याला काय करायचं आहे, पसरट कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये पातेल्यामध्ये आपल्याला ते ओतून घ्यायचं आहे। आता इथं मी मोठी पसरट अशी कढई घेतलेली आहे। आता हे कढईतलं जे दूध आहे तर हे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅस चालू करून आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे। आता उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस वाढवायचा आहे आणि मस्त अशी उकळी आली की गॅस थोडासा कमी करायचा आहे। जर तुम्ही गॅस जवळ जर थांबणार असाल तर गॅसची फ्लेम तुम्ही वाढवली तरी सुद्धा चालेल। आणि सतत आपल्याला हे चमच्याने उलटाण्याने सतत हे दूध आपल्याला हलवत राहायचं आहे। म्हणजे कसं, तळाला पण कढईला दूध चिटकणार नाही, करपणार नाही आणि साईडला जी साय येते, खर बसते, तर ती खर आपल्याला काय करायची आहे, खरडून खरडून आपल्याला ती दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला करायचं आहे। आता इथं गॅसची फ्लेम मी थोडीशी मंद केलेली होती, तर आता थोडीशी वाढवलेली आहे, कारण मी आता इथंच गॅस जवळच थांबणार आहे। कारण कसं, एकदम मंद जर गॅस केला तर दूध आटवायला आपल्याला भरपूर असा वेळ जाईल। त्यासाठी गॅस मी वाढवलेला आहे आणि जवळ थांबणार आहे, त्यामुळे मी गॅसची फ्लेम वाढवलेली आहे। आणि सतत आपल्याला दूध हलवत राहायचं आहे आणि जी साय येते तर ती साय आपल्याला साईडने पूर्ण मिक्स करून ती दुधामध्ये मिक्स करायची आहे। त्यामुळे आपली जी कुल्फी बनवणार आहोत ना, तर ती कुल्फी खायला खूपच भारी अशी चविष्ट लागणार आहे आणि अशी रवाळ दाणेदार अशी कुल्फी बनणार आहे। आता आज जे आपण कुल्फी बनवणार आहोत ना, तर फक्त आपण दुधापासून कुल्फी बनवणार आहोत। तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 3 साहित्यामध्येच कुल्फी बनवून तयार होणार आहे। जास्त आपल्याला साहित्याची गरज नाही। जे तुमच्या घरामध्ये जे साहित्य असते ना, तर त्याच साहित्यामध्ये, कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीत कशी बनवायची, तर तेच आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। आता इथं बघा, दूध बऱ्यापैकी असं थोडंसं आटलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल तर बरंच दूध असं कमी झालेलं आहे। तर आपल्याला हवं आहे तसं काय टेक्स्चर आलेलं नाही, आपल्याला थोडंसं असं दाटसर दूध आपल्याला म्हणजे आटवून घ्यायचं आहे। आता इथं पाहू शकता, जवळपास बरंच दूध कमी झालेलं आहे आणि दूध असं थोडंसं घटसर व्हायला लागलेलं आहे आणि भरपूर अशी साय आलेली आहे। तर सतत आपल्याला चमच्याने हलवून ती जी साय असते ना साईडची, तर ती साय आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता इथं पाहू शकतात बघा, भरपूर असं हे दूध आटलेलं आहे आणि त्याचं बघा असं घट्ट दूध तयार झालेलं आहे। जशी आपण बासुंदी बनवतो की नाही, तर बासुंदी बनवायला जसं आपण दूध आटवतो की नाही, तर तसंच आपल्याला दूध इथं आटवून घ्यायचं आहे। आता बघा, आपल्याला जसं हवं आहे तसं दूध मस्त असं आटवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे छोटा 1 कप साखर घालायची आहे। आता इथं तुम्ही गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात। जास्त गोड पण नको आहे आणि जास्त कमी गोड पण नको आहे, नाहीतर मग काय होईल, आपली जी कुल्फी आहे तर ती व्यवस्थित सेट होणार नाही, तर आणि व्यवस्थित बनणार नाही। त्याच्यासाठी 1.5 लिटरसाठी 1 कप साखर हे परफेक्ट प्रमाण आहे। आता इथं आपल्याला साखर विरघळली की गॅस बंद करायचा आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे तर हे मिश्रण आपल्याला थोडंसं
कोमट होईपर्यंत थांबायचं आहे। आता इथं मिश्रण हे मस्त असं कोमट झालेलं आहे। आता याच्यामध्ये घालायची आहे छोटा अर्धा चमचा इलायची पूड घालायची आहे। आता ही जास्त बारीक आहे आणि ती टाकली की पटकन असं काय करायचं, मिक्स करून घ्यायचं। त्याच्या अशा गोटोळ्या होतात त्या मोडून घ्यायच्या आणि भरपूर असं बघा घट्टसर झालेलं आहे हे मिश्रण। आणि मी एका वाटीमध्ये साईडला काय केलं होतं, 5 ते 6 केशरच्या काड्यात गरम दुधामध्ये भिजत घातल्या होत्या। तर त्याने काय होतं, आपल्या कुल्फीला मस्त असा कलर येतो। तर बघा ते आपण केशरचं जे काड्या भिजू घातलेल्या होत्या दुधामध्ये ते याच्यामध्ये मिक्स केलं, छान मिक्स करून घेतलं आणि मस्त टेक्स्चर पाहू शकतात, मस्त टेक्स्चर आलेलं आहे। आणि आता हे बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे। आता इथं मी काय केलेलं आहे, इथं हे माझ्याकडे ॲल्युमिनियमचे मोल्ड आहेत। तर हे इथं मी मोल्ड घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण आज कुल्फी बनवणार आहोत। तर ॲल्युमिनियमच्या मोल्डमध्ये आपल्याला हे जे मिश्रण आहे कुल्फीचं, तर हे मिश्रण आपल्याला भरून घ्यायचं आहे। आता जर तुमच्याकडे हे ॲल्युमिनियमचे मोल्ड नसतील, कुठलाही साचा नसेल, तर तुम्ही कपामध्ये किंवा जे यूज अँड थ्रूचे कप असतात, वाटी असते, काचेची ग्लास असतात किंवा फुलपात्र असतात, तर त्याच्यामध्ये हे मिश्रण भरायचं आणि त्याच्यावरून काय करायचं, एखादा प्लॅस्टिकचा कागद लावून रबर लावायचं। तशी केली सुद्धा कुल्फी बनवली तरी सुद्धा चालते। आणि जर काहीच नसेल तर एखाद्या फुलपात्रामध्ये हे मिश्रण भरायचं, त्याच्यावर एखादी प्लेट वगैरे झाकायची आणि तुम्ही चमच्याने खाल्ली तरी देखील चालतं। आणि बघा ते झाकण लावायचं आणि त्याच्यावरून स्टिक बसून घ्यायची। आणि आपल्याला आता हे फ्रीजरमध्ये काय करायचं आहे, हे जे आपण मोल्डमध्ये जे आईस्क्रीम बनवायला ठेवलेले आहे, तर ते सेट होण्यासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये 7 ते 8 तासासाठी ठेवायचं आहे। आता इथं पाहू शकतात जवळपास एक रात्रभर मी हे फ्रीजरमध्ये ठेवलेले आहे। आता आपण पाहूया की आपली कुल्फी चांगली सेट झालेली आहे की नाही। तर चला मी तुम्हाला लगेच दाखवते। आता इथं बघा एका पात्रामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि एक आपल्याला डिश घ्यायची आहे। तर आता आपण पाहूया की कुल्फी आपली कशी बनलेली आहे। तर पाहू शकतात मस्त अशी आपली कुल्फी सेट झालेली आहे। आणि काय करायचं, जे आपण हे मोल्ड आहेत की नाही कुल्फी बनवायला ठेवलेले, तर ते मोल्ड आपल्याला थोडेसे पाण्यामध्ये 1-2 वेळा फिरवून घ्यायचे, म्हणजे अशी पटकन कुल्फी आपली ही निघल्या जाते। आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं, असं हातावर फिरवायचं हे मोल्ड आणि त्याने पटकन अशी कुल्फी निघते। तर पाहू शकतात किती दाणेदार रवाळ अशी आपली इथं कुल्फी बनवून तयार झालेली आहे। तर मी एक कुल्फी मोल्ड मधून काढून दाखवलेली आहे आणि आता इथं आपण दुसरी पण कुल्फी बघा काढणार आहोत। अगदी 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये हे मोल्ड फिरवून घ्यायचं आणि थोडंसं हातावर प्रेस करायचं, म्हणजे काय होतं, त्याने पटकन अशी कुल्फी ही बाहेर निघते त्या मोल्ड मधून। तर पाहू शकतात इथं आपली कुल्फी अशी रवाळ दाणेदार अशी कुल्फी इथं बनवून तयार आहे। तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले की नाही? नसेल केलं तर वाट कसली बघताय, पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी, नवनवीन अपडेटसाठी साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका। म्हणजे अशाच मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी बनवत असते, तर त्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। तर पाहू शकतात इथं आपली कुल्फी बनवून तयार झालेली आहे। तर आहे की नाही रेसिपी सोपी? मग पटकन एक लाईक करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात ते मला कमेंटमध्ये सांगा। तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा।